नमस्कार. आपण अक्षर ब्रह्मयोगाचा अभ्यास करतोय. अवघड अभ्यास आहे. अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने 2 श्लोकांमध्ये खूप सारे प्रश्न भगवंताला विचारले आणि लगेचच्या म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय. आणि भगवंतानी पण लगेच 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये त्याच्या रांगेने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी विचारली तशीच अगदी थोडक्यामध्ये देऊन टाकली. पण आणखीन एक अर्जुनाचा 7वा प्रश्न होता आणि तो प्रश्न असा होता की ज्यानं आपलं चित्त संयमित केलेलं आहे असा जो योगी आहे तो स्वतःच्या अंतकाळी, प्रयाणकाळी, स्वतःच्या अखेरच्या वेळी देह टाकताना भगवंता तुला कोणत्या रूपानं जाणून देहत्याग करतो, योगी तुला कोणत्या रूपानं जाणतो आणि तो देहत्याग करतो, असा प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारला होता. आणि या प्रश्नाचं उत्तर पण 5व्या श्लोकामध्ये भगवंताने दिलं की अंतकाळी माझं स्मरण जो कोणी करतो आणि शरीराचा त्याग करतो तो साक्षात मला येऊन मिळतो, माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो. आणि याच्यात संशय घेण्यासारखं काही नाही असं 5व्या श्लोकात अर्जुनाला भगवंतानी सांगितलं. आता अंतकाळी नाम येणं खरं विचारलं होतं प्रश्न तेव्हा योगी पुरुषाबद्दल विचारला होता आणि प्रश्नाचं उत्तर देताना भगवंतानी तो शब्द वापरला आणि जो कोणी अंतकाळी माझं नाव घेईल तो माझ्या स्वरूपाला येऊन मिळेल असं उत्तर दिलं. पण याचा अर्थ अंतकाळी जर भगवंताचं स्मरण यायला हवं असेल तर जीवनभर त्या नामाचा सराव करायला हवा. बरं, नुसतं नाम नाही, नामस्मरण म्हटलं आहे म्हणजे नामही घ्यायला हवं आणि नामाबरोबर भगवंताचं स्मरणही व्हायला पाहिजे. तेव्हा आपण अजामेळाची गोष्ट पाहिली होती. अजामेळ हा नियमाला अपवाद आहे. अजामेळाने की आयुष्यभर काही मोठं भगवंताचं नाम घेतलेलं नव्हतं. योगायोगाने आहे, मुलाचं नाव ठेवलं होतं देवाच भगवंताचं आणि अखेरच्या वेळेला पुत्रप्रेमाने मृत्यूच्या अखेरच्या वेळेला त्या मुलाची आठवण केली, मुलाचं नाव घेतलं. ते नाम स्मरण नाही झालं की भगवंताचं स्मरण झालं नाही, काही नाव मुलाचंच घेतलं आणि मुलगाच डोळ्यासमोर होता. पण तरी देखील नियमाला अपवाद आपण म्हणू अजामेळाचा आणि अजामेळ मुक्त झाला, भगवंताचे दूत आले आपलं नाव घेतलंय म्हणून, अशी कथा पुराणामध्ये सांगतात. पण तुम्हा आम्हाला नाम आणि स्मरण दोन्हीही हवं आहे आणि त्याच्या जोडीला लक्षात असं घ्यायचं की जर का नाम आणि स्मरण दोन्हीही भगवंताचं आपल्याला जमायला हवं असेल तर सतत त्याच्या अनुसंधानात राहिलं पाहिजे. अनुसंधान या शब्दाचा अर्थ आता आपल्याला कळतो. रामकृष्ण परमहंसांनी एक छोटीशी उदाहरणासहित आपल्याला अनुसंधानाची व्याख्या सांगितली. ते म्हणणार अनुसंधान म्हणजे लक्षात घ्या की एखादी गवळण नदीवरून तळ्यावरून पाण्याची दूड आपल्या डोक्यावरून घेऊन येते आहे आणि पूर्वी म्हणजे गवळणीची दूड अशी एकावर एक 3-4 हंडे असे ठेवलेले आहेत आणि चढते आहे. परत तळ्यावरून पाणी आणायचं किंवा नदीवरून पाणी आणायचं तर पायऱ्या चढून येते आहे म्हणजे चढते आहे, दूड भरलेली आहे आणि पायामध्ये तिच्या काहीतरी बोचल्यावर ती जसं वरची दूड पण पडता कामा नाही, एका पायावर बॅलन्सिंग पण झालं पाहिजे आणि आपल्या दुसऱ्या पायामध्ये काय काटा रुपला असेल तो आपल्या हाताने काढता पण आला पाहिजे. असं सगळं जे काही करते आणि तेव्हा जे की अनुसंधान राहतं तसं परमेश्वराबद्दलचं अनुसंधान आपलं राहतं का, ते जर राहत असेल तर भगवंत म्हणतो की अखेरच्या वेळेला ह्या अनुसंधानात राहिलं, नाम आणि स्मरण जमलं तर आपलं काम झालं असं 5व्या श्लोकामध्ये सांगितलं. पण मी आता म्हटलं तसं की तुम्हा आम्हाला या गोष्टी अवघड आहेत. 6व्या श्लोकामध्ये देह टाकताना आणखीन एक, जसं आता नाम स्मरण आणि अनुसंधान म्हटलं तसा भगवंतांनी सांगितलं की भाव मनामध्ये कोणता असतो अखेरच्या वेळेला त्या भावावरती पुढला जन्म अवलंबून आहे. आपल्या अंतःकरणात अखेरच्या वेळेला देह टाकताना काय नेमका विचार येतो आहे आणि तेव्हा आपण जडभरताची गोष्ट पाहिली होती. जराही आपल्याला याचा अर्थ असा आहे कुठलाही दुसरा विचार न येता ईश्वराच्याच अनुसंधानात, ईश्वराच्याच स्मरणामध्ये निरंतर त्याच्या स्मरणामध्ये राहिलं तरच हे साध्य होईल. आणि 6व्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला हे सांगताना म्हटलं की तू निरंतर माझं स्मरण करून तू युद्ध कर, तुला जे वाट्याला आलेलं कर्म आहे तू कर,
त्या कर्माने तुला काहीही पाप लागणार नाही, तू मलाच प्राप्त होणार आहेस, मलाच येऊन मिळणार आहेस, असं भगवंताने अर्जुनाला 7व्या श्लोकात सांगितलं. आणि मग 8व्या श्लोकापासून या देह टाकताना किंवा जीवनाच्या अगदी अखेरच्या क्षणी, मृत्यूच्या समयी भगवंताला कसं जाणावं हे भगवंत आपल्याला सांगणार आहे. म्हणजे तसं झालं तर हे जाणावं म्हणजे काय, आता आता नेमकं वेगळे पण काय आहे. आत्ताच्या एवढ्या ह्याच्यात अनुसंधान झालं, नाम झालं, स्मरण झालं, दुसरा कोणताही विचार येऊन चालणार नाही असं झालं. पण आता 8व्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहे, मी म्हणतो असं जर शेवटच्या क्षणी जर का असं माझं स्मरण तुम्हाला झालं तर मग कसं म्हणजे हे करण्यासाठी काय करावं. तर आता हे याचा उपयोग असा होईल की हे शेवटचं मरण ठरेल. पुन्हा देह येणं म्हणजे जन्ममृत्यूचा फेरा संपेल. हा देह शेवटचा असेल, हे मरण शेवटचं असेल, हा जन्म शेवटचा ठरेल. आणि हे साधण्यासाठी काय करायचं तर चित्त एकाग्र करण्याचा, ध्यानाचा अभ्यास करायचा, तर भगवंताची प्राप्ती होईल. हा 8व्या श्लोकामध्ये विषय सांगितला. आता ही जी काही ध्यानयोगाची किंवा एकाग्र चित्ताची ही काही अशी पटकन येणारी गोष्ट नाही. त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो, मनन लागतं, चिंतन लागतं, श्रवण लागतं, वाचन लागतं, अगदी वेदग्रंथांचा, शास्त्रग्रंथांचा, उपनिषदांचा, संत ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो. अनुभवी लोकांकडून काही श्रवण चिंतन ऐकावं लागतं. इतका वर्षाला सत्संग करावा लागतो, सद्गुरूची कृपा असावी लागते, सेवा असावी लागते. या सगळ्या गोष्टींनी हे सगळं शक्य होतं. आणखीन एक गोष्ट असते, अनावश्यक ज्या गोष्टी असतात त्याला दूर करता पण आलं पाहिजे. आता अनावश्यक गोष्टींमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की जो मी अहंकार आहे तो दूर करावा लागतो. मग या दिव्य अशा परमपुरुषाच्या म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. आणि या परमपुरुषाचं वर्णन 9व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं. हे सगळं का सांगितलं जात आहे याची उजळणी मी एवढ्यासाठी करणार आहे की आज आपल्याला या परमपुरुषाचं जे वर्णन आपण वाचलं आहे गेल्या श्लोकामध्ये, 9व्या श्लोकामध्ये, की तो सच्चित आनंद परमेश्वर आहे. आणि कसं आहे तर सर्वज्ञ आहे, अनादी आहे, अगदी सूक्ष्मात सूक्ष्म आहे, सगळ्यांचा नियंता आहे, सगळ्यांचं धारण पोषण करणारा आहे, प्रकाश रूप आहे, अज्ञान दूर करणारा आहे, सच्चित आनंद, असं त्या परमात्म्याचं वर्णन आपल्याला झालं आहे करून. आणि हा जो परमपुरुष किंवा हा जो परमात्मा आहे तो कोणाला प्राप्त होतो आणि ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून कोणाला सोडवतो हे आपल्याला आज शिकायचं आहे. पण त्याची पार्श्वभूमी कळावी म्हणून 1ल्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत, 9व्या श्लोकापर्यंत आपण काय पाहिलं त्याची थोडीशी उजळणी आपण केली. आता 10व्या श्लोकामध्ये प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणवावेश सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. हा जो 10वा श्लोक आहे म्हणजे आता इथे पुन्हा येणं जाणं नाही. किती वेळा जन्मा यावे आणि किती वेळा भावे फजित असं जे तुकाराम महाराज म्हणतात ते आता होणार नाही. परमपुरुषाला, त्या परमात्म्याला प्राप्त करून घेतलं की आता पुन्हा येणे जाणे नाही, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. मग ह्या प्रयाणकाले आणि कसं तर त्या अंतकाळी 6 भक्त्या म्हणजे काय तर हा परमपुरुष परमात्मा प्राप्त करून घ्यायला भक्तीनं प्राप्त करून घेता येतो. हां, आणि कसा योग बलेनं म्हणजे भ्रुवोमध्ये प्राणम सम्यक आवेश, योगाच्या सामर्थ्यानं ह्या दोन्ही भुवयांच्या मध्यभागी प्राणाला स्थापन करायचं म्हणजे आज्ञाचक्राशी एकाग्र व्हायचं आणि ध्यान करायचं. अचलेन मनसा, मन अचल, मन स्थिर, निश्चल मनानं भगवंताचं स्मरण करायचं. स्मरण, भगवंताचं स्मरण निश्चल मनाने भ्रूमध्यामध्ये एकाग्र चित्त करून मोठ्या भक्तीनं त्या परमात्म्याचं स्मरण करायचं आहे. आणखीन काय आहे, तम दिव्यम पुरुषम एवं उपैती, असं जर जमलं तर त्या दिव्य परमपुरुषाला प्राप्त करून घेता येतं असं या 10व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. याचा विचार आपल्याला करायचा आहे. आता हे जे वर्णन आहे ना हे तुमच्या आमच्या सामान्यांसाठी नाही. योगबलेनं भ्रुवरमध्ये ठीक आहे, नुसतं आपलं ह्या भ्रूमध्यामध्ये चित्त एकाग्र करावं, मन अचल करावं आणि भगवंताचं स्मरण करावं. पुन्हा भक्त्या अगदी परमभक्तीने अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी दुसरा विचारच असता कामा नये. हे सगळं खूप अवघड आहे. मुळात असं आहे की प्रापंचिक संसारी तुम्ही आम्ही माणसं
तर आपल्या संसाराला, आपल्या प्रपंचाला मनातून आपल्याला दूर करता येणं मोठी अवघडच गोष्ट असते. व्यक्तींचा, वस्तूंचा मोह जाणं, त्यांना आपल्या अलिप्तपणानं त्यांच्याकडे पाहणं, ही सगळ्या गोष्टी मोठ्या अवघडच असतात. आता असं म्हटलं जातं की मरणाची चाहूल लागली ना, म्हणजे मरण जवळ येत आहे असं जर वाटलं, तर तेव्हा तर म्हणे काय होतं, सारा जीवनपट आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणजे चुकीचं जे काही आपण वर्तन केलं असेल, कोणाशी आपण काही वाईट वागलो असलो, तर ते सगळं म्हणे आठवतं. आता असं जर असेल, तर मग भगवंताचं स्मरण कुठनं होणार? हा पण प्रश्न येतोच, की जर का मृत्यूचं स्मरण म्हणजे मरणाचे स्मरण असावे आणि पुढे समोर हरिभक्तीचं सादर व्हावे. मरणाचं स्मरण ठेवायचं आहे आणि मरणाच्या स्मरणाने हरिभक्तीला सादर व्हायचं आहे. तर मग मरोन कीर्ती सोरवावे असं म्हणता येईल. परंतु इथे मरणाचं स्मरण जेव्हा माणसाला होतं, त्यावेळेला त्याचं जीवन पण डोळ्यासमोर येतो. शांती ब्रह्मनाथांच्या चरित्रामधला एक प्रसंग आहे, की शांती ब्रह्मच तर एक श्रीमंत माणूस आणि त्यांच्याकडे दिवस येतो आणि तो म्हणतो, तुम्ही कसे हो एवढे शांत राहू शकता? मला तर म्हणे घटके-घटकेला लोक इतकं विचित्र वागतात, इतकं सांगून सुद्धा ऐकत नाहीत. हा बडा असामी असतो, नोकर चाकर चिकार असतात. त्यावेळेस सगळ्यांवरती आरडाओरडा आणि तो म्हणेल तसंच सगळ्यांनी वागायचं. त्या सगळेजण बिचकून घाबरूनच असतात त्याला. आणि नाथांना असं म्हणतात, की तुम्ही कसे हो एवढे शांत राहू शकता? नाथ काहीच उत्तर देत नाहीत. नुसते हसतात आणि काही दिवस मध्ये जातात आणि मग एक दिवस नाथ त्यांना निरोप पाठवतात, की आज जरा भेटायला या. आता नाथांचा निरोप आलाय म्हटल्यावर तातडीनं हा माणूस भेटायला जातो आणि अगदी आतल्या याच्यात नेऊन नाथ त्याला सांगतात, की मी तुम्हाला सांगू का? मला असं लक्षात आलेलं आहे, की 15 दिवसच आहेत तुमच्याजवळ आता. 15 दिवसामध्ये तुमचा मृत्यू होणार आहे. आता हे फक्त नाथाला आणि त्यालाच माहिती. याच्या वागणुकीत एवढा बदल झाला. हा घरी आला तो एकदम बदलूनच. एकदम शांत. कोणावर रागवणं नाही, कोणाला काही वाईट बोलणं नाही. शांतपणानं 1 दिवस, 2 दिवस सगळी आजूबाजूची मंडळी मोठी आश्चर्यचकित झाली, की काय आहे? पण कोणाला काही सांगत नव्हता. कोण कोणाला सांगण्यासारखं नव्हतंच. हे काय सांगायचं, की 15 दिवसांनी मृत्यू होणार आहे, म्हणून काही सांगितलं नाही. आणि एक 10-12 दिवसांनी नाथ त्याच्या घरी गेले. आता नाथाला माहीत होतं. सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं, की अहो यांचं इतके कसे शांत झाले, नेमकं काय झालं? आणि मग नाथाने आतल्या खोलीत गेल्यावर त्यांना सांगितलं, कळलं का तुम्हाला, की मी शांत का आहे? तर सतत मृत्यूचं स्मरण असेल ना, तर माणूस असा शांत होतो. माणसाला ना पुढल्या 5-25 किंवा आपण अमरपट्टाच घेऊन आलेलो आहोत आणि म्हणून सगळे इमले रचायला माणूस तयार असतो. पण हे जे काही सांगताय, की स्मरण जर ठेवलं, की आता माहीत नाही आपल्याला उद्या काय होणार आहे ते. अशी जेव्हा आठवण होते, त्यावेळेला मरण जवळ आलेल्याला आणि मग काय करायचं तर भ्रूमध्यामध्ये वगैरे वगैरे जे आपण आता 10व्या श्लोकात पाहिलं ते करायचं आहे. पण आपण विचार करत होतो सामान्य माणसाचा. तर सामान्य माणसाला जर का आयुष्यभर केलेल्या गोष्टीच आठवत असतील, तर भगवंत कसा आठवणार? मग त्यावेळेला कोणाशी आपण गैर वागलो आहे, कोणाला आपण काही फसवलं आहे, कोणाशी आपण काही फसवणूक म्हणजे नाही चांगलं हे झालं, तर त्याच्याबद्दल जे काही मनामध्ये आपल्या विचार असतात, तेच जर सगळे आपल्याला आठवत असतील, तर भगवंताचं स्मरण कसं होणार? त्यामुळे प्रापंचिक माणसाला मोठं हे अवघड आहे. दुसरा आणखीन एक आपण विचार असा केला, की व्यक्तींचा किंवा वस्तूंचा मोह ही सुद्धा फार मोठी प्रापंचिक माणसाला अवघड गोष्ट आहे. इतकं सगळं जमवलेलं असतं. त्याचं काय होणार? त्याचं काय करायचं? हा मोठा प्रश्न असतो आणि त्या सगळ्यापासून असं अलिप्त राहता येत नाही. अजूनही हवा आहे, अजूनही हवा आहे म्हणून गोळा केलं जातं आणि इथे सगळं जे काही जमवलेलं आहे. परवा WhatsAppवर एक छान गंमतशीर गोष्ट आली होती, की एका माणसाने असं सगळं खूप जमवलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं, प्रसिद्ध केलं, की वरती मला घेऊन जाताना संपत्ती मला बरोबर नेता आली पाहिजे. त्याच्यासाठी नेमकं काय करता येईल ते सांगा. आणि जो कोणी असा मला उपाय सांगेल त्याला मी ₹1,00,000 देईन. कोणी काही येईना, कोण सांगणार? वरती घेऊन जायची व्यवस्थाच नाही आहे. मग परत 15 दिवसांनी सांगितलं, की ₹5,00,000 देईन. कोण मला वर जाताना मला देह टाकताना मला इथलं सगळं ऐश्वर्य मला घेऊन जाता आलं पाहिजे. आणि मग शेवटी WhatsAppवर जरी असलं ना, तरी छान आपल्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या गोष्टी असतात. आणि मग एक माणूस म्हणाला, की हो मला माहिती आहे. मला उपाय माहिती आहे. त्यामुळे काय उपाय आहे? तर मला असं आहे,
की देवाची करन्सी आहे का तुमच्याकडे? देवाची जर करन्सी तुमच्याकडे, ज्या देशात जाऊ त्या देशातल्या करन्सीमध्ये आपल्याला पैसे हे करावे लागतात. तुम्ही रुपये घेऊन काही अमेरिकेत आणि बाहेर जाऊ शकणार नाही आहात. तर डॉलर पाऊंड करता आले पाहिजे. तसं त्याची जी करन्सी आहे ना, ती पुण्याची करन्सी आहे. तर पुण्यात बदल करा, आपली सगळी कर्म पुण्यकारक करा, की मग तिकडे तुम्हाला हे सगळं घेऊन जाता येईल. तर हा जो विचार आहे की मी व्यक्तींमध्ये, वस्तूंमध्ये घरदार, संसार हे सगळं जे काही गोळा केलेलं आहे त्याच्यापासून मी जर अलिप्तच होणार नसेल, तर त्या मृत्यूच्या वेळेला भगवंताचं स्मरण मला होणार कसं? असाही प्रश्न आहे. त्यामुळे विषयांमधून मन असं पूर्णपणे निवृत्त जेव्हा केव्हा होईल, तेव्हा मग आपल्याला मृत्यूचं भय वाटणार नाही, हा त्याचा अर्थ. मग आता हे साधेल कोणाला? त्यांनी तर सांगून टाकलं आपल्याला की अखेरच्या म्हणजे अंतकाळी या गोष्टी केल्या तर परमात्मा प्राप्त होईल. आणि मग कोणाला हे साधू शकेल? सामान्यांना, तुम्हा आम्हाला तर नाही, कारण आपली नेमकी अडचण काय आहे ती आपल्याला आता कळलेली आहे. मग हे कोणाला साधेल? तर ज्यांनी शास्त्राभ्यास केलेला आहे, गुरुमुखातून काही श्रवण मनन केलं आहे, काही त्याची निष्ठा आहे, श्रद्धा आहे, काही म्हणजे हा देह नाहीसा होणार आहे हे खरं आहे, पण मी म्हणजे हा देह नाही आहे, त्यामुळे मी जो खरा आहे त्याचा जन्म पण नाही, त्याचा मृत्यू पण नाही, हे ज्याला बरोबर कळलेलं आहे, स्वतःचं जे अविनाशी पण आहे ते म्हणजे मी आहे, हे ज्याला पक्क समजलेलं आहे, त्यालाच फक्त हे जमणार आहे. बरं, हे सगळं जमणं, हे सातत्याने लक्षात राहणं आपल्याला नुसतं आपलं पुस्तकी ज्ञानाने कळेल, आपण म्हणू हो असं असं आहे, तसं नाही. तर हे सगळं सातत्यानं करावं लागतं, जमावं लागतं. याला ज्ञानयोग असं म्हणायचं. की मी म्हणजे खरं काय, हे ज्याला कळलं आहे की मी म्हणजे हा देह नाही, हेच आहे समजणं आहे, याला ज्ञानयोग म्हणायचं. दुसरं, भक्तीच्या मार्गानं जे मनाचं नियंत्रण व्हायला लागतं, निश्चल मन व्हावं लागतं, सतत त्या भगवंताचं अनुसंधान ठेवायला लागतं. ते ज्याला जमेल त्याला भक्तियोग जमेल. आणि या सगळ्याची गरज आहे. ज्ञानयोगाची गरज आहे, भक्तियोगाची गरज आहे. अगदी संपूर्ण ज्याला श्रद्धा किंवा निष्ठा म्हणतो आपण, किंवा भगवंताबद्दलचं निस्वार्थ प्रेम म्हणतो, ते सगळं अंतकाळी जर आपल्याला आठवत असेल तर मग ते मन जराही विचलित होणार नाही. कारण ह्याचं कारण असं आहे की विचलित होण्याचा प्रश्नच नाही. जर का मृत्यू म्हणजे आपल्या भगवंताशी एकरूप होणं आहे, आपल्या प्रिय दैवताशीच एकरूप होणं आहे, तर मृत्यूची भीती वाटण्याची किंवा मन विचलित होण्याचा संबंधच नाही. उलट अशा साधकाला किंवा अशा योग्याला म्हणूया, ज्याला स्वतःचं मी म्हणजे रूप जे कळलेलं आहे, त्याला मृत्यू ही आनंदाचीच गोष्ट वाटते. ह्याच्यात काही दुःख करण्यासारखं नाहीच आहे. ही जी चित्ताची स्थिरता आहे, त्याला योग बल असा शब्द वापरला आहे श्लोकामध्ये. हे योग बल किंवा हे जे योग सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी खूप प्रदीर्घ अभ्यास करावा लागतो. ही काही गोष्ट गीता वाचली, 8वा अध्याय माझा पाठ आहे, याने नाही होणार. पुन्हा 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 आपल्याला ते मनावर बिंबवावं लागेल, तेव्हा आपल्याला थोडंसं कळेल. हे जे योग बल आहे, हे या योग बलाच्या सहाय्यानं आपल्या प्राणांवर आणि आपल्या मनावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. आता योगबलाने प्राणावर नियंत्रण ठेवतो म्हणजे काय? तर त्या निमित्ताने आपले जे पंचप्राण ज्याला म्हणतो, त्या पंचप्राणांचा पण विचार आपण करूया. आपले प्राण याचा अर्थ आहे, पंचप्राण जे आहेत ते म्हणजे शरीरामधलं जे प्राणतत्व आहे. 5 प्रकारचे प्राणतत्व आपल्या देहामध्ये कार्य करत असतात. आपल्या आधीच्या पिढीला रोज ही नावं घ्यायची सवय होती. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. चित्राहुती ज्याला म्हणतो ते चित्राहुती घातल्या जायच्या. आणि जेवायला सुरुवात करण्यापूर्वी ह्या पंचप्राणांसाठी पण एक एक आहुती दिली जायची. आता हे शब्द गेले, पद्धती गेली आहे, त्यामुळे आपल्याला या निमित्तानं या पंचप्राणांचं देहामध्ये काय कार्य चालतं हे पण समजून घ्यायला हवं. प्राण ज्याला म्हणतो, ते प्राण याचा अर्थ आहे की निरनिराळ्या विषयांचं ग्रहण करण्याची जी शक्ती आपल्याजवळ आहे. म्हणजे असं आहे की समजा आपण खाण्याची क्रिया करतोय, तर हाताने आणि जिभेनी, दातानी खाण्याची क्रिया होईल, पण ह्याची जी आतून शक्ती आहे, प्रेरणा आहे, ती शक्ती म्हणजे प्राणशक्ती आहे. दुसरी जी अपान ज्याला म्हटलं आहे, ती नको असणारा, आपण खाल्लेल्या गोष्टीतला जो नको असणारा भाग आहे त्याचं उत्सर्जन करण्याची जी शक्ती आहे,
ती शक्ती म्हणजे अपान प्राण आहे. तिसरा व्यान प्राण आहे. ही पचनसंस्था ज्या शक्तीवर चालते, म्हणजे अन्नपचन ज्या शक्तीवर होतं, ती शक्ती म्हणजे व्यान शक्ती आहे, व्यान प्राण त्याला म्हणायचं. चौथी जी आहे त्याला समान प्राण असं म्हणतात. प्राण, अपान, व्यान समान. आणि म्हणजे आपण खाल्लेल्या अन्नातून जे रक्त तयार होतं, मांस तयार होतं, हाडं तयार होतात, ही जी काही प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेसाठी लागणारी जी शक्ती आहे त्याला समान अभिसरण असं म्हणतात. आणि उदान याच्यामध्ये असं आहे की आपल्या देहाशिवाय अन्य ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण बाहेर देहाबाहेरचं जे सगळं जग आहे, हे सगळं विशाल जगताचं जे ज्ञान आपल्याला मिळतं, इंद्रियांच्या मार्फत मिळण्यापेक्षा आपण कल्पनेने काही गोष्टी करतो, ही जी कल्पना आहे त्याला उदान म्हणतात. हे सारं ज्या शक्तीमुळे चालतं, हे पंचप्राण आहेत. आणि भगवंताशी तादात्म्य पावलेली जी अवस्था त्याचं वर्णन करताय, त्याचा अर्थ ती जी पंचप्राणांची शक्ती आहे, ती पंचप्राणांची शक्ती भगवंताशी तादात्म्य होणाऱ्या योग्याची ती शक्ती प्रिझर्व होते. पंचप्राणांची शक्ती सतत कार्य चालू असतं त्यांचं, पण जे असे तादात्म्य पावतात, भ्रूमध्यामध्ये एकाग्रचित्त करतात, निश्चल मनानं काही ध्यानधारणा करतात, हे सगळं जमायला यमनियमांचा पण अभ्यास करावा लागतो, म्हणजे यमनियमांचं कठोर पालन करावं लागतं. हे सगळं ज्याला जमतं आणि ध्यानमार्गाच्या सहाय्यानं इंद्रिय, मन, आता हे पंचप्राण, ह्या सगळ्यांवरती नियंत्रण मिळवता येतं. आता पुन्हा प्रश्न आलाच की हे तुम्हा आम्हा सामान्यांचं पुन्हा काम नाही. पंचप्राणांवर, मनावर, बुद्धीवर नियंत्रण करण्याचा हा जो अभ्यास आहे, हा काही सामान्य मंडळींना येणार नाही. मग त्याच्यासाठी सुद्धा ना एक मार्ग आहे. मग असे जसं आपण म्हटलं की हे करता करता ज्या नको असणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या बाजूला पण करता आल्या पाहिजेत, म्हणजे पण शक्ती प्रिझर्व होते. आता हे आपल्याला जमणार नाही असं पण म्हटलं की मनावर, बुद्धीवर, या पंचप्राणांवर आपल्याला असं नियंत्रण ठेवता येणार नाही. कारण आपली जी शक्ती आहे ती अशी अन्य ठिकाणी खर्च होते. म्हणून जाता जाता आपल्याला असं सांगितलंच गेलं की हे जर जमायला हवं असेल, पंचप्राणांवर, मनावर, बुद्धीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जो काही आपला प्रयत्न आहे, तर ज्या गोष्टींची गरज नाही आहे, त्या गरज नसणाऱ्या गोष्टींना आपल्याला बाजूला करता आलं पाहिजे. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर काही गोष्टींवरती आता फुली मारायला घ्या, असं आपण वर्णन करतो. म्हणजे हळूहळू एक एक विषय आपण काढून टाकायचे आपल्या नित्याच्या याच्यातून. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर वाचन. आता वाचन करायचं म्हणजे काय, तर जे मन विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत, असलं ललित वाङ्मय, दलित वाङ्मय, त्याच्यातून काहीच फलित निष्पत्ती होणारच नाही असं वाचू नये. वर्तमानपत्रातला सुद्धा कोणता भाग वाचावा हे आपल्याला ठरवायला हवं. सर्व गोष्टींमध्ये तसंच आहे. खाण्याच्या बाबतीमध्ये अगदी अल्प, आवश्यक, गरजेपुरतं उपलब्ध असणारं, ज्याच्यात हेच हवं आहे, असंच हवं आहे, अशा प्रकारचं हे शक्यतो असू नये. म्हणजे मग काय होईल, ती शक्ती आपली प्रिझर्व होईल. या अन्य गोष्टींमुळे आपली जी शक्ती खर्च होते, ती शक्ती आपल्याला समजा कुठे जायचं आहे, तर कुठे जायचं आहे, कशासाठी जायचं आहे, जरुरी आहे का, आपल्याला ठरवायला हवं. मोबाईल आपण कशासाठी वापरतोय, किती वापरतोय, आपल्याला ठरवायला हवं. टी व्ही पाहताना नाटक पाहतोय, सिनेमे पाहतोय, सिरियल्स पाहतोय, हे सगळं किती पाहायचं, ह्याच्याबद्दलची काहीतरी एक मर्यादा आखून घ्यायला पाहिजे. कारण नाहीतर याच्यामध्ये फार मोठी शक्ती आपली खर्च होते, हे आपल्याला लगेच कळेल. तर या पंचप्राणांवर, मनावर, बुद्धीवर आपलं जर नियंत्रण यायला हवं असेल, तर काही काही गोष्टी या आपल्या याच्यातून आपल्याला काढून टाकता आल्या पाहिजेत. हे जरी जमलं ना, तरीसुद्धा खूप मोठा शक्ती संचय होईल. याला निवृत्ती स्वीकारणं म्हणतात. ही निवृत्ती स्वीकारणं आवश्यक आहे. म्हणजे मग काय होतं, आपली जी क्रियाशक्ती आहे किंवा आपली जी प्राणशक्ती आहे, त्या प्राणशक्तीवर आपल्याला नियंत्रण ठेवता येईल. मनावरती नियंत्रण ठेवणं ही त्या मनाने फारच मोठी अवघड गोष्ट आहे. ज्या व्यक्ती, ज्या वस्तूंमध्ये आपण अडकलेलो आहोत, ज्या व्यक्तींबद्दल, ज्या वस्तूंबद्दल अत्यंत आपल्याला म्हणजे आपल्या जीवनात त्यांचं महत्त्व आहे, तेही हळूहळू कमी करून त्याच्यातून अलिप्त होणं. म्हणजे परदेशी राहणाऱ्या मुलांनी किंवा मुलींनी रोज मला फोन केलाच पाहिजे, असते इच्छा. हळूहळू आपण विचार केला पाहिजे की अरे ह्या सगळ्यातून आपल्याला बाजूला होता येईल का,
आणि ते जे मन आहे ते भगवंताकडे लावता येईल का, असं जर आपण करू शकलो तर ती शक्ती आपली प्रिझर्व होईल. योगशास्त्रामध्ये आणखीन एक मार्ग सांगितलाय, थोडा अवघडच आहे. आपल्याकडे 3 प्रकारच्या शक्ती असतात. एक असते द्रव्य शक्ती, एक असते प्राणशक्ती आणि एक असते ज्ञानशक्ती. यातली जी द्रव्य शक्ती आहे ती म्हणजे देहाची. प्राणशक्ती जी आहे ती आपली चलनवलनाची आणि ज्ञानशक्ती जी आहे ती आपली इंद्रिय, मनबुद्धी आपण जे वापरतो. ती ज्ञानशक्ती जी आहे ती सततच चालू असते, म्हणजे झोपलो असलो तरी ती शक्ती चालू असते. आता ही ना 3 नावं, म्हणजे 3 शक्ती म्हणून त्याची नावं आपण वेगवेगळी केली, पण खरं तर विचार करायला लागलं तर खऱ्या एकच आहेत. योगशास्त्राचं वर्णन असं आहे की ही जी देहशक्ती आहे ना, म्हणजे स्थूल देह आहे, ह्या स्थूल देहानीच यौगिक ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या यौगिक क्रिया करून प्राणशक्तीमध्ये रूपांतर केलं जातं. म्हणजे देहशक्तीनीच सुरुवात होते आणि मग त्याच्यामुळेच योगाच्या आधारे प्राणशक्तीमध्ये त्या देहशक्तीचं द्रव्यशक्तीचं रूपांतर करता येतं. आणि ह्या ठिकाणी म्हणजे जेव्हा द्रव्यशक्ती आणि प्राणशक्ती ह्या एकच होऊन जातात तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट घडते की ज्याला कुंडलिनी शक्ती म्हणतात, तिच्या जागरूकतेची प्रक्रिया सुरू होते. आणि मग पुढे असं होतं की ही प्राणशक्ती जेव्हा ज्ञानशक्तीमध्ये रूपांतरित होते त्यावेळी ते तिन्ही शक्ती अशा एकत्र होतात, विलीन होतात आणि कुंडलिनी शक्ती कार्यरत होते. पण आता पुन्हा असंच की हे सगळं सामान्य तुमच्या आमच्या समजुतीच्या पलीकडे आहे, कारण हे योग्यालाच हे शक्य आहे. हे की तुम्हा मला सगळ्यांना हे शक्य नाही. योगी स्वतःच्या इच्छेनं देहत्याग करतात असं आपण वाचतो. म्हणजे ते काय करतात, तर आत्ता म्हटलं तसं की देहाच्या सहाय्याने ते आधी स्थिर आसन, त्या स्थिर आसनावर बसतात. म्हणजे स्थूल शरीरातील जी द्रव्यशक्ती आहे त्या द्रव्यशक्तीचा प्राणशक्तीमध्ये लय केला जातो. योगाच्या सामर्थ्याने स्थिर आसन होतं. हळूहळू एक 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 योग सामर्थ्याच्या आधारे त्याचं मन, बुद्धी हे एकाग्र व्हायला लागते. मग हळूहळू त्या द्रव्यशक्तीच्या आणि प्राणशक्तीमध्ये ते लय करत करत जेव्हा सहज कुंभकामध्ये प्राणांचं स्पंदन होतं, हळूहळू हळूहळू ते शांत होत जातं आणि प्राणशक्ती आणि ज्ञानशक्ती लीन होतात. इथे जी आहे ही स्वस्वरूपाशी अगदी सहजतेनं पोचण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे स्वतःच्या इच्छेनं हा योगी पुरुष देहाचा त्याग करतो, याच्यासाठीची ही तिन्ही शक्तींची प्रक्रिया आहे. पण पुन्हा हे सगळं पुस्तकी ज्ञान आपण वाचायचं, ऐकायचं, सांगायचं एवढंच. भ्रूमध्यामध्ये म्हणजे या आज्ञाचक्रापाशी प्राणाला योग्य प्रकारे स्थिर करणं हे, आणि असं करणाऱ्या योग्याला परमपुरुषाची प्राप्ती होते, हे सगळं ठीक आहे. या सगळ्यामध्ये सामान्य तुमचा आमचा अनुभव अगदीच तोकडा आहे. अगदी आपण 12-12 वर्ष, 15-15, 20-20 वर्ष योगाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींकडून सुद्धा किती ऐकतो. तर ठीक आहे, स्थिर आसन असतं, भ्रूमध्यामध्ये शक्ती म्हणजे एकाग्र ध्यान केलं जातं, प्रयत्न असतो मन असं पूर्णपणानं मनाला एकाग्र करण्यासाठी. त्यामुळे स्थिर आसन जमतं भ्रूमध्यामध्ये चित्त एकाग्र करण्यासाठी, किंवा आणखीन पुढलं म्हणजे श्वासावरती थोडासा नामाचा किंवा ओंकाराचा अभ्यास करणं, ते जे की लयबद्ध सावकाश होतं, श्वास शांत होतो. इथपर्यंतची प्रगती अनेकांकडनं आपण ऐकलेली आहे. पण योगाचा अनुभव आणखीन पुढला आहे. त्याचा धीम्या गतीनं श्वास होत होत पुढे प्राणांचं स्पंदन, आत्ता जे पंचप्राण म्हटले त्यांचं स्पंदन पण शांत होत जातं. म्हणजे प्राणांची शक्तीसुद्धा शांत होते. मनसुद्धा त्यांचं काय होतं, ते देहाशी जे तादात्म्य आहे मनाचं, ते मन देहाला सोडायला तयार होतं. असं जेव्हा घडतं तेव्हा मग आपण म्हणतो की ही जी प्राणशक्ती आहे ती मनाला आधी जोडलेली असते. प्राणशक्ती मनाला देहाशी जोडलेली असते. जसजशी ही प्राणशक्ती हलकी हलकी होत जाते तसतसं मनाने देहाचं तादात्म्य कमी होऊन जातं आणि देहाला बाजूला करता येतं. हा योगी देहातले सगळे प्राण एकत्र करून 2 भुवयांमध्ये, आज्ञाचक्रामध्ये ते एकत्रित करतो आणि परमात्मा पदाशी, परमपदाशी जाण्याची त्याची तयारी पूर्ण होते. आणि
जी योगी मंडळी आपलं कार्य आता संपत आलेलं आहे असं जेव्हा त्यांच्या लक्षात येतं, म्हणजे मृत्यू जवळ आला आहे असं जेव्हा त्यांना वाटतं, तेव्हा या वरीलप्रमाणे सगळ्या गोष्टी करतात असं आपण पाहिलेलं आहे. एक माहिती असणारं उदाहरण म्हणजे पुराणामध्ये द्रोणाचार्यांचं उदाहरण दिलं जातं. महाभारतामध्ये जेव्हा द्रोणाचार्यांना कळतं अश्वत्थामा गेलेला आहे, त्यावेळेला ते शांतपणानं रथ बाजूला करतात, रथातून उतरतात, धनुष्यबाण शस्त्र सगळी आपली बाजूला ठेवतात, भ्रूमध्यामध्ये प्राण खरोखरच एकत्र आणतात, ईश्वर चिंतनामध्ये मग्न होतात आणि सहजपणे परमेश्वरामध्ये लीन होऊन जातात. त्यांनी तो अंतिम क्षण ठरवलेला होता. त्यामुळे योग्याला या पद्धतीनं असं परमपद प्राप्त करून घेता येतं. दुसरं आपल्याला माहिती असलेलं उदाहरण म्हणजे माऊलींचं. त्यांना जेव्हा वाटलं की आपलं जीवनकार्य पूर्ण झालेलं आहे, त्यावेळेला माऊलींनी सुद्धा पांडुरंगाची म्हणजे विठ्ठलाची परवानगी घेतली आणि मग सगळ्या संतांच्या उपस्थितीमध्ये संजीवन समाधी घेतली. बाकी अनेक गोंदवलेकर महाराज, गजानन महाराज, स्वामी स्वरूपानंद, साईबाबा, अगदी अनंतराव आठवले म्हणजे वरदानंद भारती, अशा अनेक मंडळींनी आपला अंतकाळ जवळ आलेला आहे हे लक्षात त्यांच्या आलं, त्यांना समजलं, तेव्हा त्यांनी योगाच्या सामर्थ्यानं हे साध्य केलं आहे असं आपल्याला कळतं. म्हणजे हे जे योगी आहेत हे परमपदाची प्राप्ती व्हावी म्हणून ते इच्छा करतात आणि ते परमपद भगवंत त्यांना देतं. आता असं जे आहे तर या परमपदाबद्दल भगवंत पुढल्या श्लोकात असं म्हणतात, यदक्षरम वेदविदो वदंती विशंती यद्यत्तयो वीतरागा यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे. या पुढल्या श्लोकामध्ये वेदविद म्हणजे वेद जाणणारे, यत अक्षरम वदंती, हे जे वेद जाणणारे विद्वान ऋषी आहेत ते काय करतात, अक्षरम वदंती, या सच्चिदानंद परमानंद जो काही परमपद आहे त्या परमपदाला अक्षर असं म्हणतात, अविनाशी म्हणतात. ज्या परमपदाला जायचं आहे ते परमपद म्हणजे काय, तर ते अविनाशी आहे, अक्षर आहे. मग अशी म्हणतात आपण की परत येणं जाणं असं नाही. तर ह्या विद्वान ऋषीमुनी याला अक्षर असं म्हणतात. दुसरं म्हटलंय वीतराग हा यतय हा यत विशंती. दुसरे जे आहे वीतराग हा आणि शिवाय यतया पण येतं, म्हणजे राग म्हणजे आसक्ती, वीतराग म्हणजे आसक्ती नसलेले ते विशंती प्रवेश करतात म्हणजे परमपद प्राप्त करतात. पण असे जे आसक्ती रहित असणारे त्याला यतयः, ते प्रयत्नशील असतात, असे जे आहेत त्याला आपण संन्यासी म्हणूया, ते पण या परमपदाला जाऊन मिळतात. विद्वान ऋषी मुनी परमपदाला जाऊन मिळतात, ज्याला अक्षर अविनाशी असं परमपद म्हटलंय. वीतरागा आसक्ती संपलेले आणि प्रयत्न करणारे हे ब्रह्मसन्यासी सुद्धा या परमपदाला जाऊन मिळतात. आणखीन परमपदाची इच्छा असणाऱ्या इच्छंता ब्रह्मचर्यं चरन्ति, ब्रह्मचारी जे लोक आहेत तेही ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मचर्याचं आचरण करतात आणि तत्पदम ते संग्रहेण प्रवक्षे, असं परमपद लिहितं. ते मी तुला संक्षेपानं संग्रहेण प्रवक्षे संक्षेपानं सांगेन. आता या श्लोकामध्ये अर्जुनाला भगवंत तीन जणांचं सांगतात. त्या तिन्ही जणांबद्दलचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं की आधीचं जे वर्णन, आधीच्या श्लोकातलं जे वर्णन होतं त्यावेळेला 4 वेळा आपल्या मनात आलं की हे काही सामान्यांसाठी नाही आहे, हे जे आहे ते योगी पुरुषांसाठी आहे. आणि खरोखरच या श्लोकामध्ये भगवंताने या ऋषीमुनींचं, संन्यासांचं आणि ब्रह्मचारीचं जे वर्णन केलं आहे की यांना हे परमपद प्राप्त होतं आणि हे मी तुला संक्षेपानं सांगतो. कसं आहे तर पहिला त्यांनी म्हटलं की वेदविद हा, आत्ता म्हटलं असं की वेद जाणारे जे विद्वान आहेत, ऋषीमुनी आहेत, यांना या वेदातल्या सगळ्या ज्या त्यांचे जे मंत्र आहेत किंवा वेदातल्या ज्या रुचा आहेत ह्या ध्यानावस्थेतच स्फुरलेल्या असतात. ते काही काव्य केलेलं नसतं, तर त्यांनी हे त्यांना स्फुरलेली गोष्ट असते. म्हणजे तसं पाहायला गेलं तर हे जे त्यांना वेदविद म्हटलं आहे याचा अर्थ भगवंतानीच त्यांना या सगळ्या गोष्टीची प्रेरणा दिलेली आहे. असे हे वेद जाणणारे आहेत ते परमपदाला अक्षर असं म्हणतात आणि ते परमपद त्यांना प्राप्त होतं असं म्हटलं आहे. तत्पदम प्रवक्षे, ते मी तुला सांगणार आहे.
दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी वीत राग हा म्हटला. आता म्हटलं तसं की राग याचा अर्थ आसक्ती किंवा प्रेम. ते आसक्ती नसलेलं, प्रेम नसलेलं, तर तो वीतरागी. म्हणजे ज्याचं सर्व प्रकारचा मोह संपलेला आहे, सर्व प्रकारची आसक्ती संपलेली आहे, सगळी भोगाची इच्छा पूर्णपणाने संपलेली आहे. या सगळ्याचा ज्यांनी त्याग केलेला आहे, असा जो वीतरागी म्हणजे संन्यासी, याला आता खरं तर 5व्या अध्यायामध्ये संन्याशीची व्याख्या अशीच केलेली आहे. ज्ञेयस नित्य संन्यासी यौनद्वेष्टी न कांक्षती. असं 5व्या अध्यायात भगवंतांनी व्याख्या केली. जो द्वेष करत नाही, जो कुणाचा दुश्वास करत नाही, जो कधी मत्सर करत नाही, त्याच्या काही अपेक्षा नसतात, त्याला संन्यासी म्हणतात. तीच गोष्ट इथे पण सांगितलेली आहे की त्याला तो जो संन्यासी आहे त्याला हे परमपद प्राप्त करून मिळतं. पण इथे यतय हा आणखीन एक शब्द वापरला आहे की हे परमपद प्राप्त होतं, बरोबर आहे, पण त्याला भगवंताची प्राप्ती म्हणजे असं नाही होत की मला सद्गुरू ते सगळं मिळवून देईल असं म्हणून जर एखादा स्वस्थ बसला तर त्याला नाही, त्याला यतय हा म्हटलाय. स्वस्थ बसून भगवंताची प्राप्ती होणार नाही. तो संन्यासी जरी असला तरी देखील त्याला प्रयत्न करावेच लागणार आहेत. प्रयत्नात पुन्हा त्या प्रयत्नात सातत्य पण हवं आहे आणि असे प्रयत्न करणाऱ्यावरच परमेश्वर कृपा करणार आहे. म्हणून त्यांनी ब्रह्मचार्याला परमपद प्राप्त होईल, पण त्याला वीतराग आणि यतय यत विशंती, तोच फक्त ह्या परमपदामध्ये प्रवेश करणार आहे. त्यालाच फक्त भगवंत प्राप्त होणार आहे. तो संन्यासी असू दे, ब्रह्मचारी असू दे, पण त्याला प्रयत्न करावे लागतात. गोंदवलेकर महाराजांनी या भगवत प्राप्तीबद्दल म्हणताना म्हटलंय की हा जो वीतरागी किंवा संन्यासी जो आहे, जसं आपण असं वर्णन करतोय, त्या तुम्ही आम्ही सुद्धा जर विचार करतो की आपलं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण रूपी त्यांनी निरांजनाची उपमा दिली की आपलं अंतःकरण म्हणजे जणू की एक निरांजन आहे, तर ते आपलं स्वच्छ असायला हवं. त्याच्यावर काजळी धरलेली असता कामा नये. कामक्रोधाची काजळी काढून टाकली पाहिजे आणि त्यात भक्तीचं तूप, श्रद्धेची वात असं लावलं पाहिजे. मग जे काही निरांजन तेवेल ना, ते सद्गुरू रूपानं आपल्या अंतःकरणात प्रवेश करेल. निरांजन म्हणजे अंतःकरण आहे, तर अंतःकरणामध्ये भगवंताचा प्रवेश होईल आणि ते सद्गुरू कृपेने होईल. पण सद्गुरूची कृपा आवश्यक आहे. नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे. नामदेवाला भगवंत दर्शन द्यायचाच, पाहिजे तेव्हा दर्शन द्यायचा, नाम्याच्या हातून जेवायचा, खायचा. त्यामुळे भगवंताचं दर्शन नामदेवाला काही अवघड नव्हतं. तर एक दिवस भगवंतानी नामदेवाला सांगितलं की तुला सद्गुरूकडे जायला हवं. सद्गुरूकडे जाण्याचा आग्रह धरला. नामदेव म्हणाला, भगवंता मला कशाला सद्गुरू पाहिजे? तुम्ही जर माझ्याबरोबर आहात, तुम्ही माझ्याबरोबर बोलताय, माझ्याबरोबर नाचताय, माझ्याबरोबर कीर्तनात उभे राहताय, माझ्याबरोबर खेळताय, मला गुरु कशाला? तेव्हा भगवंत म्हणाले, नाम्या तुझी माझ्याशी जवळीक झाली आहे ही गोष्ट खरी आहे, पण तुला माझी व्यापकता कळली नाही आहे. भगवंत किती व्यापक आहे ते तुला कळले नाही आहे. म्हणून काय कर, म्हणून तू सद्गुरूकडे जा. आता भगवंताची व्यापकता समजली नाही तर देव आपल्याला प्राप्त झाला आहे हाच तुझ्या मार्गातला मोठा अडथळा होणार आहे. परमपद प्राप्त व्हायला पाहिजे ना, त्या भगवंताशी एकरूपच व्हायला पाहिजे ना. नामदेवाचा भक्त आणि भगवंत वेगळेच होते. त्यामुळे भगवंतांनी नामदेवाला सांगितलं की असं मी तुझ्याबरोबर नाचतो, कीर्तनामध्ये खेळतो तुझ्याबरोबर, पण हा देव वेगळा आहे, हे तुला कळलेलंच नाही आहे. म्हणून तू काय कर, परमेश्वराचं स्वरूप तुला जेव्हा कळेल तेव्हाच तुला माझ्यामध्ये प्रविष्ट होता येईल. भगवंतामध्ये प्रविष्ट झाला नाहीस तर काय, तर भक्त आणि भगवंताचं जे हे असं अद्वैत साधलं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी नामदेवांनी भगवंताला जाणीव करून दिली की तुला, आणि हे काम सद्गुरूचं आहे. सद्गुरू आपल्या अंतःकरणामध्ये हा दिवा तेवत ठेवतो की जो आपण श्रद्धेनं भक्तीचं तूप घातलं आहे, श्रद्धेनं वात लावली आहे, आणि मुख्य म्हणजे कामक्रोधाची काजळी काढून टाकलेली आहे. हे जे काही आहे हे भगवंत करतो आणि मग असं अंतःकरणामध्ये भगवंताच्या तिथे प्रवेश मिळतो आपल्याला. हे जे परमपद आहे, आणि हे परमपद म्हणजे विलीन होणं आहे. बरोबर. आणखीन कोण कोण हे पद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात की जे परमपदाच्या प्राप्तीची इच्छा करून ब्रह्मचर्याचं पालन करतात. 3 गोष्टी सांगितल्या. वीतरागयतः आधी वेदविद झाले, मग इच्छन्तः ब्रह्मचर्यम चरन्ति. ते कसे, तर परमपदाची इच्छा करणारे आणखी जे आहेत
ते ब्रह्मचारी, ब्रह्मचर्यांच्या नंतर पण ते परमपदाची इच्छा असणारे ब्रह्मचर्य हे करतात, म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये जातच नाहीत आणि ब्रह्मचर्य करूनच त्या परमपद प्राप्त करून घेतात. 3 प्रकारचे साधक आपल्याला या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितले. अभ्यासक आहेत, साधक आहेत. तिन्ही साधकांचा उल्लेख आपण पाहिला तर कळेल. आधी म्हटलं वेद जाणणारे म्हणजे ऋषीमुनींचं हे केलं. आता ते ऋषीमुनी असले तरी वेद जाणणारे आहेत, अभ्यास केलेला आहे. गृहस्थाश्रमी पण असतील, कारण ऋषीमुनी जरी झाले तरी ते गृहस्थाश्रमी होते, पण त्यांनाही परमपद प्राप्त होऊ शकतं, कारण त्यांच्या साधनेमुळे त्यांना त्या भगवंताची प्राप्ती होते. दुसरे साधक त्यांनी आपल्याला सांगितलं की हे परब्रह्माची इच्छा करणारे ब्रह्मचारी जे आहेत, ब्रह्मचर्याचं आचरण करणारे आहेत, सर्व प्रकारच्या आसक्तींचा त्याग केलेला आहे, संन्यासी म्हटलं आहे त्यांना. त्या साधकांना पण परमपद प्राप्त मिळतं. आणि तिसरे साधक अत्यंत निरासक्त होऊन परमपदाची प्राप्ती त्याला हवी, म्हणजे गृहस्थाश्रम वगैरे करत नाही, तर ते संन्यास घेतात किंवा ब्रह्मचारी होतात. असे ऋषी, संन्यासी आणि ब्रह्मचारी या तिघांचा उल्लेख या श्लोकामध्ये तरी केला आहे. आणि यांना सगळ्यांना परमपद त्यांच्या साधनेने प्राप्त होतं. ते परमपदाची इच्छा धरूनच ही साधना करतात. अगदी मन बुद्धीवर त्यांचं पूर्ण नियंत्रण असतं. ध्यानमार्गाचा अभ्यास त्यांनी केलेला असतो, अशी साधना केलेली असते, त्यासाठीच्या या गोष्टी असतात. आता हे एवढं सगळं सांगितल्यावर पुढल्या श्लोकामध्ये उपासनेच्या पायऱ्या भगवंत आपल्याला सांगणार आहे आणि त्या पायऱ्यांबरोबर त्या उपासनेचं फळही आपल्याला सांगणार आहे. पण तत्पूर्वी त्या श्लोकाकडे जाण्यापूर्वी या 12व्या श्लोकाच्या माऊलीने ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत त्यातल्या अखेरच्या टप्प्यावर माऊलीने अर्जुनाचं आणि भगवंताचं एकमेकांवरचं प्रेम कसं आहे ते आपल्याला दाखवलं आहे. ते फार सुंदर, त्या 3-4च ओव्या आहेत, पण त्या तुम्हाला सांगितल्याशिवाय मला राहवलं नाही, म्हणून मुद्दाम मी त्या सांगणार आहे की एवढं सगळं भगवंतांनी वर्णन करून सांगितलं की अखेरच्या वेळेला प्रयाणकाले देह टाकताना हा जो योगी आहे, हा योगी मनबुद्धी प्राणावर नियंत्रण कसं ठेवतो हे कोणाला जमतं तेही सांगून झालं की या योगी पुरुषालाच जमतं, विद्वान ऋषीमुनींनाच जमतं किंवा ब्रह्मचारी संन्यासी अशांनाच जमतं. बरं, हे सगळं त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये सांगून झालं की नाम पण हवं, स्मरण पण हवं, अनुसंधान पण हवं. आणि अशा अखेरच्या क्षणी भगवंताचं स्मरण होणारा माझ्याजवळच येतो आणि अर्जुनाला सांगितलं की तू काही काळजी करू नको, युद्ध कर. अशा आपण 10 श्लोकांच्यापर्यंत 11व्या श्लोकापर्यंत आलो. इथे ज्ञानेश्वर माऊलींनी या श्लोकाच्या निरूपणानंतर अर्जुनाला असं म्हटलं, ते पुरुष होती जे या परी लया जाती, तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगू. म्हणजे काय, तर हे जे आत्ता विरक्त संन्यासी ब्रह्मचारी सांगितले ते परिलया जाती, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे देह ठेवतात, परमपद त्यांना प्राप्त होतं, ते त्या परमपदाला प्राप्त होतात. म्हणून पार्था मी तुला आणखी काही सांगतो. आता या सगळ्यांना परमपद प्राप्त होतं, पण तरी देखील मी तुला एक वेळ सांगो, म्हणजे आणखीन तुला काहीतरी सांगतं. त्यावर लगेच अर्जुन असं म्हणतोय, म्हणजे इथेच आपल्याला अर्जुनाचं आणि कृष्णाचं काय एकमेकांवरती प्रेम आहे ते कळतं. अर्जुन म्हणतो, तेथ अर्जुन म्हणितले हेची म्हणावया होतो पामी. अरे मला हेच नेमकं तुला म्हणायचं होतं, तुला विचारायचं होतं, तेव्हा सहजे कृपा केली तुम्ही, पण तुम्हीच माझ्यावर मोठी कृपा केली तरी बोलीच आहे का. अगदी मला हाच प्रश्न विचारायचा होता की हे सगळं तुम्ही मला सांगितलं परमपदाला जाणाऱ्या या सगळ्यांचं, विरक्त संन्यासी ब्रह्मचार्यांचं, पण तरी देखील मला तुम्हाला काही विचारायचंच होतं आणि तुम्हीच मला अगदी तयारच झाला, सहजच माझ्यावर मोठी कृपा केली, तर मला हे सांगा. आणि मग आता माऊली म्हणजे आता भगवंत खरं तर असं आहे की अर्जुनाला कळलेलं नाही असं तर काही असणार नाही. अर्जुनाला कळलेलंच, केवळ या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम माऊलींना दाखवायचं होतं, म्हणून माऊलींनी ह्या 2-3 ओव्यांमधला संवाद टाकला. अर्जुनाला काय कळलेलं नाही अशातला काही भाग नाही. अर्जुन असं म्हणतो, नीटसं मला कळलं नाही म्हणून मी विचारणारच होतो, माझ्या मनात आलंच होतं तुला विचारावं, पण माझं मन तुम्ही ओळखलंच, इतके कृपाळू तुम्ही आहात की तुम्हीच स्वतःहून सांगतो म्हणालात, तर छान, मला बरं वाटलं, सांगा.
परी बोलावे ते अति सोपे. अर्जुन म्हणतात भगवंताला, सांगा तुम्हीच सांगतो म्हणालात म्हणून सांगा, मला हवंच आहे, पण ते जे काही तुम्ही सांगाल ते अगदी सोपं करून सांगा. तेथ म्हणितले त्रिभुवन दीपे, तुझं काय नेणो संक्षेप सांगे नाईक. आता सोपं करून सांगा म्हटलं, त्यावर आता खरं हा त्रिभुवन दीपे, त्रैलोक्याला प्रकाश देणारा भगवंत आहे. आनंदकंद गोविंद असा भगवंत अर्जुनाला म्हणतोय, तुझं काय नेणो संक्षेपे, तू कसा आहेस ते मला ठाऊक नाही आहे का. मला माहिती आहे तुला कसं सांगायचं आणि काय सांगायचं, पण ठीक आहे, तुझी इच्छा आहेच तर मी तुला संक्षेपाने थोडक्यामध्ये सांगणार आहे, ऐक. आणि मग पुढे माऊली खरं तर एकाच ओवीमध्ये तुमच्या आमच्यासाठी, आता हे खरं अर्जुनाचं नाव आहे, पण तुमच्या आमच्यासाठी एक अट घालतात. अट अशी घालताय, तरी मना या बाहेरिलीकडे यावयाची साविया सवे मोडे, हे हृदयाची या डोही बुडे तैसे केजे. म्हणजे काय, तर ते म्हणतात मना या बाहेरिलीकडे, या मनाला जी सारखी बाहेर जाण्याची सवय लागली आहे ना, त्या मनाला सारखी हिंडण्याची सवय लागली आहे ना, आता पुन्हा आलं ना की हे अर्जुनासाठी नाही आहे, अर्जुनाचं निमित्त केलं आहे. अर्जुनाचं सांगतो तुला असं म्हटलं आहे आणि अर्जुनाला कळलेलं नाही असं काही नाही आहे. त्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे जे तुमच्या आमच्यासारखे सगळेजण माऊलींचं ऐकायला आले, त्यांच्यासाठी मी तुमच्या आमच्यासाठी म्हटलं आहे की या मनाला ना बाहेरची हिंडण्याची फार मोठी सवय लागलेली आहे. तरी मना या बाहेरिलीकडे यावयाची साविया सवे मोडे, ती जी हिंडण्याची सवय लागली आहे ती नाहीशी करायला हवी. कशी नाहीशी करायची, हे हृदयाची या डोही बुडे, हृदयाच्या डोहात बुडवून टाकायचं आहे. त्या मनाला हृदयाच्या डोहात बुडवून टाकायचं आहे. आता आपलं मन काय आहे ते आपल्यालाही कळत नाही, खरंच आहे, कुठेही भटकत असतं, किंचित काळसुद्धा ते स्वस्थ राहत नाही, कळायला फार कठीणच आहे. त्याला संयम शिकवणं पण मोठा अवघडच आहे, पण तो संयम शिकवायला हवा आहे. आणि म्हणून भगवंत सांगतायत की बाहेर भटकणाऱ्या ह्या मनाला त्या हृदयाच्या डोहात बंदिस्त केलं पाहिजे. आता ह्या हृदयाच्या डोहात बंदिस्त केलं, तिथे परमपद प्राप्त व्हायचं आहे ना, भगवंत आहे तिथे. हृदयाच्या डोहामध्ये मनाला बंदिस्त करायचं आहे, त्या हृदयाच्या ठिकाणी भगवंत आहे, परमपद प्राप्त होणार आहे ना. त्याच्या ठिकाणी एकदा मनाला एकाग्र करून टाकलं, त्याला तिथे बंदिस्त करून टाकलं की परमपद प्राप्त होईल. त्यामुळे पुढे आपल्याला त्याची उपासना काय, त्याच्या पायऱ्या काय, त्याचं फळ काय, हे तर सांगितलं जाणार आहेच, परंतु तत्पूर्वी आपल्याला या सगळ्या प्रयाणकालेच्या म्हणजे देह टाकतानाच्या ज्या गोष्टींमधलं एक अखेरचा टप्पा की मनाला त्या हृदयाच्या ठिकाणी एकाग्र करून टाकायचं, त्या हृदयरूपी डोहामध्ये मनाला बुडवून टाकायचं. पुन्हा त्यांनी उसळमून वर नाही येता कामा, त्याला बुडवूनच टाकायचं. असं जर जमलं तर आपल्याला खरंच मन संयमित होईल, बुद्धी संयमित होईल, अनुसंधान ज्याला म्हणतो ते साधेल. असं नाम स्मरण अनुसंधान, मन बुद्धी चित्त एकाग्र होणं. आणि 4 वेळा आपण असं म्हटलं की ही काही आपल्या सामान्यांची गोष्ट नाही, ही काही आपल्या सामान्यांची गोष्ट नाही, पण भगवंतांनी सामान्यांसाठी सुद्धा ही गोष्ट कशी सुलभ आहे ती आपल्याला करून दिली आहे की त्या मरणाचं स्मरण ठेवावं, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे, मरोन कीर्ती सोरवाई येणे प्रकारे असं म्हटलं. आणि ही गोष्ट आपल्याला स्वाधीन नाही आहे असं मानायचं काही कारण नाही, पण त्याच्यासाठी नामाबरोबर भगवंताचं स्मरण, त्याच्याबरोबर त्याचं अनुसंधान, प्राणशक्ती, ज्ञानशक्ती, भक्ती, योग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत 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 भगवंतांनी आपल्या मनाला या हृदयरूपी डोहामध्ये बुडवून टाकायला सांगितलं. त्याच ठिकाणी परमपदाची प्राप्ती होणार आहे, पुन्हा येणं जाणं करावं लागणार नाही अशी एक खात्री आपल्याला दिली. पुढल्या श्लोकामध्ये आपण यासाठी लागणारी उपासना कशी करायची, त्या उपासनेचं फळ कसं याची देह याची डोळ आपल्याला मिळतं, त्याचा विचार पुढल्या श्लोकामध्ये पुढल्या वेळेला करूया. धन्यवाद.